निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। कळलं नव समदेसनी? आता म्या म्हणेल तसं करायचं समदेंनी, म्हणजे समदेंच्या घरात पैशाचा पाऊस पडन। आदेश अलख निरंजन। अरे बघताय काय अडवा तासनी? ए तुम्हासनी कितीदा सांगितलं तरी तुम्ही गावात येताय? हो नाथ महाराज, जीवाची सलामती पाहिजे असेल तर महाग जा। अरे बाबांनो असं नका बोलू, नंतर लय पश्चाताप होईल तुम्हासनी। या नाथांच्या आधी या पंचाचाच बंदोबस्त केला पाहिजे। ए बघताय काय, धरा या पंचाला। आदेश अलख निरंजन। ए बाई, आपण इथं काय करतोय? मला बी काही कळना, आपण तर घरी चाललो होतो ना व? अक्काबाई, तू केलेलं वशीकरण आता नष्ट झालं आहे। नाही नाही, ते शक्य नाही। माझा मंत्र कुणी बी कापू शकत नाही। अक्काबाई, गावातले लोक आता तुझ्या आदेशाचं पालन करणार नाहीत। हे गावकऱ्यांनो, ह्या नाथ बाबासनी ह्या गावात हाकलून द्या। अहो पंच, काय चाललंय? आणि अक्काबाई आम्हाला असं का म्हणतीय? अरे बाबांनो, इतके दिवस हिनं तुमच्यावर भूल पाडली होती, भूल। तुमचं मन हिच्या ताब्यात होतं आणि त्या भरात तुम्ही समद्यांनी नाथांचा लई अपमान केला। पर्यानी आता ही भूल उतरवली आहे। ए गोरक्षनाथ, तुम्ही मला अडवं येताय, तुमच्यामुळं मला त्रास होतोय। आता तुमचा नाही कावळा केला तर नावाची अक्काबाई नाही, वाटोळं होईल तुमचं। तुमच्या पंथाचा इस्कोट होईल, इस्कोट। अक्का, असं वंगाळ कशापायी बोलते? चांगले आहेत ते। ए चित्रा, खुळ्यावानी करू नकोस। हे माझं शत्रू आहेत आणि तू माझी पोरगी आहेस। तू त्यांची नाही, माझी बाजू घे। अक्काबाई, आम्ही तुझ्या वाटेत नाही तर तू आमच्या वाटेत येतेस। अजूनही वेळ गेलेली नाही। तू आमच्या गुरूंना शरण ये, तेच तुझा उद्धार करतील। आणि तुझी हीच विद्या काय, तुझी कोणतीही विद्या आमच्या पुढे चालणार नाही। आम्हाला गुरुदेवांचा आदेश नाही,
नाहीतर तुझी जीभ ह्या क्षणी वाकडी केली असती. ए जा रे जा. ह्या असल्या बतावण्याना मी घाबरत नाही. तुम्हाला जे काय करायचं ते करा. तुम्ही आज जिंकला असाल, पर ध्यानात ठेवा, त्या समद्या गावावर ह्या अक्काबाईचा हुकूम चालतो. आई आई, देवी आई. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख 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 निरंजन. काय ही भक्ती म्हणावी. गुरुदेव, आपण कोणाविषयी सांगत आहात? ती कन्या चित्राविषयी बोलतो आहे. काल आपल्याला भेटल्यापासून तिने नामस्मरण सुरू केलं आहे. अखंड जप सुरू आहे तिचा. आश्चर्यच आहे गुरुदेव. नियतीने काही गोष्टी ठरवल्या म्हणजे ती या ना त्या निमित्ताने ती घडवून आणतेच. या शुभम. गुरुदेव, आपण आज्ञा दिल्याप्रमाणे गहिनी आणि मी त्या अक्काबाईचं वशीकरण मोडून आलो आहोत. शाबास गोरक्षा. तिची अवस्था पाहण्यासारखी झाली होती. आपल्याला कधीही कोणी हरवू शकत नाही या संभ्रमात ती असल्यामुळे तिला हा धक्का सहन करता आला नाही. चवताळून गेली, अदवा तदवा बोलू लागली, आपल्या सगळ्यांना शाप देऊ लागली. सगळ्यांसमोर ती हतबल झालेली पाहून तिलाच ते स्वीकारता येत नव्हतं. हे उत्तम झाले. आणि लोकांची अवस्था काय होती? क्षणभरासाठी सगळ्यांची मती गुंग झाली होती. आपण तिथे का आहोत, कसे आलो आहोत हे कोणालाच समजत नव्हतं. त्यांनी अक्काबाईच्या तयार केलेल्या ग्लानीत काय काय केलं हे त्यांना सांगितलं तेव्हा सगळ्यांना पश्चाताप झाला. आणि पंचांचा आत्मविश्वास परत आलेला आहे. ते खूप आनंदी आहेत. गुरुदेव, पंच सगळ्यांना घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहेत. येऊ दे. या सगळ्यात त्यांची काहीही चूक नव्हती. सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये सामान्य माणसाची नेहमीच फरफट होत असते. आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. अवश्य. ती चित्रावती नावाची कन्या जिला आपण काल वाचवलं, ती अक्काबाईच्या स्थानी तुमचं नामस्मरण करत होती. होय वृक्ष. माझ्या अंतःचक्षूंनी मी पाहिलं ते. हे कसं काय घडतं आहे गुरुदेव? आपलं आणि तिचं मागच्या जन्मीचं काहीतरी नातं असलं पाहिजे. या जन्मामध्ये तिला योग्य मार्ग मिळावा म्हणून दत्तप्रभूंनीच तिला इथे पाठवलं असावं. परंतु गुरुदेव, अक्काबाई असताना हे सगळं होणं कठीण आहे.
त्याची कल्पना मला आहे गोरक्षा, परंतु आपण सगळ्यांनी मिळून चित्रावतीला एक श्रेष्ठ योगिनी म्हणून घडवायचं आहे. या विधात्याची तीच इच्छा आहे. आदेश अलख निरंजन. अक्का, कशाला ग तू उगाच मनात बोलतेस? हा, हे बघ, तुझ्या मनात जे काही बी आहे ना व ते आम्हासनी सांग की, म्हणजे तुझं मन मोकळं होईल बघ. अगं मीना, एवढा अपमान झाल्यावर त्या अक्काबाईच्या तोंडातून सबूत फुटेल का? मग काय अपमान गिळून गप्प बसायचं का? त्या नाथांनी अख्ख्या गावासमोर आपल्या अक्काबाईला हरवलं हाय, तिचा अपमान केला हाय. पण आपण त्यांच्याशी का भांडतोय? ते तर चांगले आहेत ना. तू लहान आहेस, तुला नाही कळायचं ते. पण ते माझ्याशी किती चांगले वागले. त्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलं. आधी उपकार करायचे, मग समोरच्याचा वापर करून घ्यायचा, असे आहेत ते. अगं मला सुद्धा फितव्या निघाले होते ते, पण मी म्हणलो अजिबात नाही. अक्काबाईच माझी देवी आहे बघ, म्या तर तिचीच पूजा करणार. अरे आपण तिचीच पूजा करतोय र, पर ते नाथ नेहमी येऊन आपल्यावरच वरचढ होत आहेत बघ. बक्की समजा गाव इथं होता, आता आहे का कोणीतरी? अक्का, आपण असं का करतोय? ते खरंच चांगले आहेत. त्यांनी तुझं काय वाईट केलंय? त्यांनी काय वाईट केलंय? ते माझी जागा घेऊ बघतायत. ह्या गावातली लोक ते नाथ बाबा यायच्या आधी मला पूजत होतीत, माझ्या देवी आईला साकडं घालत होतीत. ते नाथ बाबा ह्या गावात आलत आणि ह्या गावातली समधी लोक त्यांच्या पायाशी गेलीत. हे मला चालणार नाही, अजिबात चालणार नाही. अक्काबाई, आमासनी बी हे समजा चालायचं नाही बघ. आणि आता जे काही बी करायचं आहे ना व ते तुलाच करून दाखवायचं आहे बघ. माझी जीभ वाकडी करतो म्हणला ना तो गोरक्षनाथ. आता तुम्ही बघाच, हे गावातले त्या नाथ बाबांच्या जिभा कशा वाकड्या करतायत ते. आई आई, देवी आई. बोला नाथ बाबा की, नाथ बाबा की, नाथ बाबा की जय. शुभम भवतु. देवा, देवा आज मी धन्य झालो. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आज गोरक्षनाथ आणि गहननाथ गावात आले आणि त्यांनी चमत्कारच केला बघा. अहो माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी समध्या गावची भूल उतरवली. तिथे जे काही घडलं ह्या दोघांनी मला सांगितलं पंचा. नाथ बाबा, तुम्हाला समजा माहित आहे, अहो आम्ही पहिल्यापासून तुमची सेवा करतो. तुम्ही जसं जसं सांगितलं आम्ही तसं केलं. तुम्ही आमच्या गावाला पाणी दिलं, पाऊस पडला आणि अचानक आम्हाला आम्ही काय वागतो या काय बी कळना गेलं बघा. मला तर मी एकदम स्वप्नात असल्यामुळेच वाटलंय बघा. अक्काबाई बोलायची आणि आम्ही तसं करायचो असं पंचांनी सांगितलं आम्हाला.
देवा, आम्हा समध्याच्या हातून लय मोठं पाप घडलंय. आम्ही समध्यांनी तुमचा अपमान केलाय. अव ज्यानं जीवनदान दिलंय त्याच्याच जीवावर उठलो. लय मोठं पाप केलं. देवा, आम्हाला शिक्षा द्या. वै देवा, त्या बिगर आम्हासनी बरं नाही वाटायचं. देवा, मी यांना म्हणालो की नाथ बाबा असं काय बी करायचे नाही. आता तुम्हीच यांना सांगा. हे बघा गावकऱ्यांनो, तुमच्या हातून जे काही घडलं तेव्हा तुमचा मेंदू ग्लानीमध्ये होता. तुम्ही जे काही केलं ते तुमच्याकडून करवून घेतलं गेलं आहे, ज्याला तुमची परवानगी नव्हती. तुम्हा सगळ्यांवर भयंकर जादूटोणा केला गेला होता. त्यामुळे तुमच्याकडून जे काही पाप घडलं आहे ते तुमच्याकडून घडलं नसून ज्या कोणी हे सगळं घडवून आणलं आहे त्या व्यक्तीचं आहे. त्यामुळे त्या कृत्याची शिक्षा तुम्हाला नाही तर त्या अक्काबाईला मिळणार आहे. देवा, मग आता आम्ही समध्याने काय करायचं? त्या अक्काबाईला गावातनं हाकलवून देऊ का? ते कार्य तुमचं नाही पंच. तुम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला जे काही करायचं आहे त्यावर आता लक्ष केंद्रित करा. शेतीची कामं अर्धवट राहिली आहेत ती आधी पूर्ण करा. शेतामध्ये उत्तम पीक काढून दाखवा. त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची. आदेश! अलख निरंजन! बोला नाथ बाबा की! 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 पंच, अहो आम्ही समजे तुमची माफी मागाय आलो या. आम्ही तुमच्याशी लई वाईट वागलो बघा. अरे बाबानो, माझी कसली माफी मागताय? नाही कशी, तुमच्यामुळं नाथ गावात आले आणि त्यांनी विहिरीचं पाणी भूताकेतापासून सोडवलंय. तुम्ही नाथांना म्हणाले आपल्या गावात थांबा, या गावचं भलं करा. अहो त्यांनी तुमच्यामुळं पाऊस पडला म्हणून आम्ही पेरणी करू शकलो. अरे गाड्या हो, ते माझं कर्तव्यच होतं. मी तुमचा पंच आहे म्हणून मी हे समज केलं. पण तरी बी यात माझं काहीच नाही. तुम्ही नाथांची भक्ती केलीत म्हणून हे समज झालं बघा. पण खरंच आम्हा समध्यांना लय वाईट वाटतंय बघा. अरे नका वाईट वाटून घेऊ. तुम्ही जे काही केलं ते समज त्या अक्काबाईमुळे केलं. हे समज तुम्ही काही स्वतः जाणून बुजून नाही केलं. आणि हे बघा, आता नाथ बाबांनी आपल्याला समजासनी माफ केलंय धवळ. मग आता इथून पुढं तेच आपले देव आहेत. त्यांनी जे आपल्याला सांगितलंय तेच आपण करायचं. शेतात राबायचं, चांगलं पीक घ्यायचं, तरच आपण नाथांचे भक्त म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतो. काय येतंय का ध्यानात? होय होय. ठीक आहे, या आता तुम्ही. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. अक्काबाई, आता पुढं काय करायचं ठरवलंयस ग तू? अक्काबाई, तू असं काहीतरी कर तर समध्यांनी तोंडातच बोट घातले पाहिजे बघ. माझी मांडणी चालू आहे. घाव असा एकदम जबरदस्त बसला पाहिजे का नाही? आणि ओम असा श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. त्या नाथ बाबांचं नाव कोण घेतं इथं? नाथाय नमः. एवढी कोणाची हिंमत झाली? ओम श्री आवाज मच्छिंद्रनाथाय आपल्या- नमः. आपल्या घरात नाही तोय का? ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. या बया, ओम चित्रा जप श्री करते वाटतं. मच्छिंद्रनाथाय नमः.
ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. चित्रा ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः. चित्रा बाहेर ये. काय ग तुला याड बीट लागलंय का काय? हा काय केलंय मी? काय केलं? तुला किती वेळा सांगितलं त्या नाथबाबांचं नाव घ्यायचं नाही म्हणून? अगं तू माझी लेक आहेस का त्या नाथबाबांची? हा पण मी तर फक्त नाव घेत होते. मग अजून काय करणार होतीस? डोसक्यावर बसून घ्यायचंय काय त्यासनी? ते माझे गुरु आहेत. अगं अंड्यातनं बाहेर पडलेलं नाहीयेस. आणि तुझे कसले ग गुरु? गुरु कवा केली ग बाई तुला शिष्या? अक्काबाई हिच्यावर जरा लक्ष ठेवायला पाहिजे बघ. चित्रा तुला शेवटचं सांगतेय, पुण्यांदा त्या नाथबाबांचं नाव घ्यायचं नाही. आणि जर घेतलंस तर जिभेला चटका दी ना तुझ्या. अक्का अगं लहान आहे ग ती, तिला या मोठ्यांच्या गोष्टी नाही कळायच्या अजून. मग नाथबाबांचं नाव घ्यायला बरं जमतंय हिला. अगं अक्काबाई त्या नाथांनी भुरं घातली बघ तिला, आणि ते चेटूक बिटूक करतात ना. त्यांनी काय बी केलेलं नाही. चित्रा आता पुढे एक शब्द जरी बोललीस का नाही तरी जेवायला द्यायची नाही मी तुला. मला राग आला ना माग पुढं बघायची नाही मी. चित्रे तू आज जा बरं, आज जा. माझ्या मोर त्या नाथबाबांचं नाव घेत्या. अक्का अगं शांत हो तू, तिला कळल हळूहळू. अक्काबाई आता मातूर काहीतरी लवकर केलं पाहिजे बघ. शुद्ध आचरण आणि गुरु सद्गुरु परमेश्वरावर श्रद्धा हेच तुमच्या कामी येतं. तेच संचित आहे. न्याय होतो तेव्हा सत्य असत्य, धर्म अधर्म ह्यात अंतिमतः सत्यच विजयी होतं.